हॅलो गाईज, पहाटेचे 3:30 वाजलेत आणि आमची क्रेविंग काहीतरी गरम गरम खायची. तर आम्ही चाललोय. आता बघूया काय काय भेटतंय बाहेर खायला. हा माझा नवरा झोपेतच आहे, झोपेतनं उठवलंय त्याला. बघूया आता. कसं वाटतंय? लेट नाईट मिड नाईट क्रेविंग छान वाटतं. हो गेली का तुझ्या? नाही झोपेल नाही मला खायचं आहे. काय करणार? Here is go chicken lollipop. खा खा. मस्त मस्त कसं वाटतं मिड नाईट क्रेविंग? छान वाटतंय. फर्स्ट टाइम आलो किती दिवसात मी. पहिली तर काही नव्हतं आहे, आता सुरू झालं नवीन. मी करेन. आज मला आठवतंय, आम्ही पहिलं कॉलेजला असताना जवळपास 8-9 वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला स्टँडला जायचो. कोल्हापूरला स्टँडला पण सेम काय गोष्टी मिळत होत्या. पोहे खूप चांगले होते त्यामध्ये स्टँडला. बऱ्याच गोष्टी होत्या. चायनीज होतं. बाकी आम्ही चहा प्यायला सुद्धा आम्ही फक्त 2 वाजता गेलो रात्री कोल्हापूरला. रात्री 2 वाजता मी आणि महेश माझा मित्र होता, त्यासोबत आम्ही जायचो कोल्हापूर स्टँडला. छान तेव्हाच्या गोष्टी पण तेव्हा छान होत्या. आजकाल ती मजा आहे. आता कधी गेलो तर जाईन कोल्हापूरला. बे असं छान वाटतं. शोरमा बघून आठवलं, आपण माहिती आहे शोरमा खाल्ला होता आणि असं वाटतं नेहमी वाटतं की शोरमा खाल्लाच पाहिजे. तुला आवडत नाही शोरमा? मी एकदाच खाल्लेला, पण ते टेस्ट मला आवडली. शोरमा काय असेल ना तुला तर ठाण्यामध्ये स्टेशनच्या साईडला शोरमा मिळतो, कडक मिळतो. जाऊ आपण एक दिवस तिकडे. आता आम्ही घेतले हे ट्रिपल नूडल्स नॉनव्हेज. त्याच्यामध्ये सूप आहे. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. स्ट्रीटवरच्या फूडची काही मजाच वेगळी असते ना रे. हा मस्त अशी पेटपूजा झाले. छान होतं. टेस्ट मस्त होतं. आपल्या भाषेत झणझणीत होतं. आपण चायनीज खाल्ले. आपल्याला सगळं झणझणीत आहे. चायनीज असो नाहीतर चिकन नाहीतर मटन.
भारी एक्सपिरियन्स होता. छान होतं. गाईज तुम्ही पण कधी मिड नाईट असं आलात का बाहेर आणि खाल्ले का आणि ते पण तुमचं पार्टनरसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे ना ब्लॉग अजून कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. बाय.